निश्चितच मैदानामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी कासारसाई मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आयोजित कासारसाई करंडक 2024 या स्पर्धेचा असा दिवस क्रमांक निश्चितच मुळशी असोसिएशन हाफ अंतर्गत हा दुसरा दिवस पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं कृष्णा कालेकर ऑन द मार्क. स्ट्रायकर एंडला प्रताप शितोळे, नॉन स्ट्रायकर एंडला प्रसाद पवळे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस बॉल, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती खणखणीत सुरुवात, चौकार. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी अनिल काकांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. एक जबरदस्त सुरुवात प्रताप यांनी केली. यावेळेस पुढे सरसावत, डान्सिंग डाऊन द विकेट, एक लाजवाब फटका कॉपी बुक टाईलनं खेळलेला खणखणीत दणदणीत. पुन्हा एकदा चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार जरूर आलेत. यावेळेस मात्र थोडासा चेंज ऑफ पेस कृष्णा कालेकर यांचा पाहायला मिळालाय. गती थोडीशी कमी या चेंडूमध्ये ठेवली. उसळी देखील चेंडूने कमी प्रमाणात घेतली. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल जो येताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकमेकांचे चांगले मित्र आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये कट्टर शत्रू म्हणून उभे राहताना पाहायला मिळतात. कित्येक वेळा एकमेकांचे आमने सामने आलेत, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारलीत. पुन्हा एकदा गाठ पडली ठकाठका. निमित्त आहे कासारसाई करंडक आणि यावेळेस फटका फसलाय प्रताप शितोळेच्या या फटलेल्या हॅलो चेक हॅलो हॅलो चेक या फसलेल्या फटक्यावरती मैदानाच्या आतमध्ये सुंदर झेल सुमितनं टिपलाय. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद. हॅलो माइक चेक. हॅलो चेक चेक थोडं. हॅलो हॅलो माइक चेक. ओ रिव्हर्सचा फटका अक्षय शितोळे यांच्या बॅट मधून चेंडू जाऊन पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती रिव्हर्सचा षटकार. एक गडी बाद 14 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हॅलो कासारसाई करंडक 2024 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आजचा हा खर तर 3रा दिवस आपण म्हणू. यावेळेस पुढे सरसावत हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न.
सुमित बोडके थोडासा दूरवरती राहिलाय मैदानामध्ये. या चेंडूवरती एक धाव येते आणि या एका धावेनं संघाचं स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. षटक क्रमांक पहिले संपल्यानंतर 15 धावा दोपलकावरत आहेत. अगोदरच्या बॉलवरती अक्षय पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि त्या रिव्हर्स अटेम्प्ट वरती मैदानामध्ये षटकार खेळल्यानंतर नंतरचा चेंडू देखील ओव्हर पिच होता, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे अधिकचं आक्रमण न करता मैदानामध्ये सन्मानपूर्वक तो चेंडू खेळून काढला. संघाचा कर्णधार मैदानामध्ये प्रताप शितोळे बाद झाल्यानंतर अक्षय यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. निश्चित स्वरूपामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत अक्षय यांना खेळपट्टीवरती टिकून राहावं लागणार आहे, परंतु प्रामुख्यानं षटक क्रमांक 2 मध्ये जर आव्हान आपण पाहिलं प्रवीण साठे समोर, तर अक्षयची विकेट घेणं हे प्रमुख आव्हान असणार आहे. अक्षय शितोळे आणि प्रवीण साठे हे दोन खेळाडू मित्रांनो जर आपण पाहिले तर मुळशी तालुक्याच्या टीमकडून, मुळशी 11 या संघाकडून एकाच संघामध्ये खेळणारे खेळाडू आहेत, परंतु आज आपल्या गावाच्या आणि आपल्या ग्रामीण संघाच्या खर तर नावासाठी ते मैदानावरती उतरलेत. त्यावेळेस इथे गरगर फिरणारा चेंडू, यष्ट्यांच्या पाठीमागे काय होतंय, कृष्णा कालेकर टिपतो झेल, बडी मछली जाल में, बिग विकेट गॉन, अक्षय शितोळे बाद. त्या विश्वासानं खरं तर अक्षय यांनी आपल्याकडे स्ट्राईक ठेवून घेतली. त्या विश्वासाला निश्चितच इथे चढा जाताना पाहायला मिळालाय. सिंगल धाव घेतली, स्ट्राईक वरती आले, वाऱ्याचा एंड देखील त्या ठिकाणी आहे, त्यामुळे निश्चितच या षटकामध्ये अधिकच्या धावा येतील अशा प्रकारचे चिन्ह जरी दिसत असली मित्रांनो, तरी प्रवीण साठे कलात्मक हा गोलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये फिरकीचा जादूगर, फिरकीचा महामेरू म्हणून प्रवीण साठेची ओळख. जबरदस्त गोलंदाजी तो सातत्यानं करत असतो. दरम्यानच्या काळामध्ये नवीन फलंदाज जय शेलार जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 गडी बाद दफलकावरती धावा आहेत त्या 15. संघातील खरं तर बरेचसे खेळाडू जे कासारसाईचे गैरहजर आहेत त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ मैदानावरती उतरलाय. कासारसाई गावचे उद्योजक आरंभ कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सन्माननीय भरत शेठ जरे यांच्या संघ मालकीचा असलेला संघ आपण पाहतोय. स्वर्गीय नितीन भाऊ पोवळे स्पोर्ट क्लब अर्थात मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई, आणि त्यांच्या विरोधामध्ये हडसे गावचे उपसरपंच सन्माननीय सुनीलजी कळमकर यांच्या संघ मालकीचा असलेला हा संघ. दरम्यानचा हा चेंडू हलक्या हातानं डिफेन्सिव्ह फटका मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. 2 विकेट जे झटपट गेलेत मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर आता मात्र बॅटिंग टीमवरती असणार आहे. चांगल्या प्रकारची मॅच निश्चितच जे क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल, परंतु प्रवीण साठेची ही फिरकीची जादू इतकं सहजासहजी खरं तर प्रवीण साठेच्या गोलंदाजावरती चौकार षटकार खेळणं सोपं नसतं. सिमेंटच्या विकेटवरती देखील खऱ्या अर्थानं चेंडू जास्तीत जास्त टर्न करण्याची क्षमता या प्रवीण साठेमध्ये आहे. बॅक ऑफ द हँड स्लोवर वन असेल, लेग ब्रेक असेल, ऑफ ब्रेक असेल, बोगली असेल, अशा प्रकारचे शस्त्र खरं तर प्रवीण साठेकडे आहेत. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने फेकण्याचं काम तो सातत्यानं करतो. परंतु जय शेलार या खेळाडूने देखील खरं तर अलीकडच्या काळामध्ये चांगला नावलौकिक मिळवलाय. गोलंदाजी करत असताना देखील तो चांगला खेळ साकारतो, परंतु फलंदाजी करताना देखील त्याला कित्येकदा आपण पाहिलं आहे. आज संघाला गरज आहे, थोडासा संघ अडचणीत सापडलाय. 2 गडी बाद 16 धावा, परंतु प्रवीण साठे समोर मैदानाच्या आतमध्ये मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघातील फलंदाज निश्चितच इथे थोडेसे बॅकफुट वरती गेलेत. चांगलं वर्चस्व या षटकामध्ये प्रवीण साठेने गाजवलंय. फक्त 1 धाव खर्च करत एक मोठी विकेट अक्षय शितोळेला मैदानाच्या आतमध्ये बाद केले. एक जबरदस्त कामकाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जे निश्चितच पाहायला मिळालंय.
सव्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक संपलं गेले. दुसऱ्या क्रमांकाचं धावफलकावरती धावा आहेत त्या 2 गडी बाद 16. षटक क्रमांक तिसरे घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. निलेश खैरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. सातत्यानं या संघामध्ये निलेश खैरेला आपण पाहिले ओपनिंग बॅटर म्हणून तो सातत्यानं कामकाज करताना पाहायला मिळाला. परंतु आज एका निश्चितच वेगळ्या शैलीनं तो कामकाज करताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. मैदानाच्या आतमध्ये एक धाव या चेंडूवरती येते. एका धावेनं अपलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 17 धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. यावेळेचा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. या सिंगल बरोबरच पुन्हा एकदा संघाचा धावफलक 2 गडी बाद 18 धावा मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद पोळे आता मात्र स्ट्रायकर एंडला आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्कोर खरं तर उभा केला गेला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये प्रवीण साठे आला आणि त्याची करामत करणारी गोलंदाजी. यावेळेस मात्र प्रसाद पवळेच्या बॅट मधून बिग हिट, बिग ब्लास्ट और ये लगा 6 रन षटकार. डीप मिड विकेट मध्ये अफलातून स्ट्रोक 6 धावा. चोवीस धावा मैदानाच्या आतमध्ये फलकावरती आहेत. निलेश खैरेवरती आक्रमण केलं गेले. 2 फलंदाज जरूर बाद झालेत, परंतु प्रसाद आणि जयेशच्या खांद्यावरती संघाची मोठी जबाबदारी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अनिल काका जाधव यांच्या वतीनं 100 रुपयांचे पारितोषिक फलंदाजासाठी असणार आहे. सवय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये निलेश खैरेची गोलंदाजी आपल्याला जी पाहायला मिळते. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल, क्रॉस बॅटेड शॉट. क्षेत्ररक्षक कृष्णा कालेकर फार दूरवरतून आला, परंतु प्रयत्नांचा हात अपुरा पडला. तदनंतर आलेल्या 2 धावा संघाचा स्कोर कार्ड पुढे घेऊन जात आहेत. तिसऱ्या पंचांची मदत भीमर साठी इथे मात्र घेतली जाते. बघा तिसरे पंच का निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 2 धावा तर या चेंडूवरती आलेल्या आहेत. या 2 धाव्यांना धावफलक 26 अंकावरती जाऊन पोहोचले. बघा तिसरे पंच का निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मनोज जाधव सर आपल्याला पाहायला मिळतील. पुणे आणि परिसरामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावरती मागणी जरूर विनोद जाधव सरांना असते. पाहूया काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसरे पंच कळवत आहेत फील्ड डिलिव्हरी आहे. चेंडू निश्चितच डीप होतोय मैदानामध्ये. पाहिलंय फील्ड डिलिव्हरी आणि 2 धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रसाद पवळे. वॉट अ शॉट, वा भाई वा, कमाल कर दी. एक खणखणीत दणदणीत पंचांचा इशारा असेल. षटकार. थँक्यू डीजे. हडशी संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. पाणी आलेला आहे, पाण्याचे जार घेऊन जा. दोन गडी बाद 32 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
32 धावा मैदानाच्या आतमध्ये फलकावरती आहेत. 5 चेंडूवरती निलेशच्या या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या 16 धावा. 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये प्रसादनं खेळलेत. पुन्हा एकदा यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र पाठवलंय थेट डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. 18 चेंडूचा डाव संपला गेलाय. 2 गडी बाद 38 धावा मैदानाच्या आतमध्ये फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवसभरामध्ये प्रसाद पवळेचा खेळ मित्रांनो जर तुम्ही पाहिला, प्रत्येक सामन्यामध्ये निश्चितच ते स्वस्तामध्ये माघारी परतलेत. एखाद दुसरा मोठा फटका खेळून ते मैदानामध्ये बाद झालेत. परंतु ये बडे मॅच का बडा खिलाडी है. क्वार्टर फायनलचा सामना संघातील आघाडीचे प्रमुख फलंदाज प्रताप बाद झाल्यानंतर अक्षय देखील मैदानामध्ये पाठोपाठ बाद झाले. तदनंतर प्रसाद यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. प्रतिस्पर्धी संघातील निश्चितच गोलंदाज निलेश खेरे या गोलंदाजाला टार्गेट केले गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये धावफलकाला मात्र वेग दिला गेलाय. 2 गडी बाद 38 धावा ज्या स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रवीण साठेच्या 2 ओव्हर या सामन्यामध्ये ज्या निश्चितच अतिशय निर्णायक षटक असणार आहेत. दरम्यान पाहूया प्रवीण कशा प्रकारची गोलंदाजी षटक क्रमांक 4 मध्ये करतील. रामदासजी शिडगे याही मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून असणार आहे. 2 गडी बाद 38 धावा गोलंदाज प्रवीण साठे. या अगोदरच्या ओव्हरमध्ये काय कमालीची गोलंदाजी मुख्य कॅमेरामन एंड कडून केली आणि यावेळेस जयेश पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज आणि एस्टेनच्या पाठीमागे कॉट बिहाइंड जेल टिपलाय. फलंदाज बाद. अगदी जर पाहिले गेलं तर मैदानामध्ये चेंडू येण्याच्या अगोदरच बॅटर स्टॅन्स मध्ये होता. पुढे सरसावत जयेशचा खेळण्याचा प्रयत्न होता. क्रीज पासून 2 पावले तो पुढे आला, परंतु प्रवीण देखील चतुर चाणाक्ष गोलंदाज आहे. अगदीच मैदानामध्ये शॉर्ट पिच वरती चेंडू पिचिंग झाल्यानंतर चांगली उसळी चेंडू मध्ये पाहायला मिळाली. प्रॉपर चेंडू बॅट वरती आला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज वैभव उर्फ सोन्या मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. फलकावरती धावा आहेत त्या 3 गडी बाद 38 धावा. संघ जरूर थोडासा अडचणीत सापडलाय. संघाचा विघ्नहर्ता वैभव उर्फ सोन्या होणार का. प्रवीण साठेचा यावेळेस मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू होता, तितकाच लाजवाब फटका. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण सुरेख होईल. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. परिस्थिती हाताळत खऱ्या अर्थानं तुम्हाला मैदानावरती खेळावं लागणार आहे आणि परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे असतं तो निश्चितच जंग जिंकण्याची जंक निश्चितच तो पुढे जात असतो. हो 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 यावेळेस देखील गरगर फिरणारा चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये प्रसाद यांच्या बॅटमधून पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूनं वैभव 2 चेंडू खेळलाय, 2 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. प्रवीण साठे गोलंदाजीच्या मार्कवरती येतो, झटपट तो चेंडू हाताळतो. सर्वाधिक कमीत कमी वेळामध्ये तो षटक पूर्ण करतो, परंतु वैभव उर्फ सोन्याच्या बॅटमधून यावेळेस मात्र सोन्यासारखा फटका आणि चेंडू जाऊन पोहोचलाय आउट ऑफ द पार्क. येतो एक बिग सिक्सर. शेरन पंच मात्र या ठिकाणी निश्चितच नो बॉल आणि त्याच्यावरती षटकार. धावा यायला पुन्हा एकदा सुरुवात झाली. नो बॉल पंचांनी मैदानामध्ये खेळवलाय आणि निश्चितच षटकार.
3 गडी बाद 47 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिट पुन्हा एकदा वैभव उर्फ सोना ऑन फायर, बॅक टू बॅक लागू पडसा. यावेळेस मात्र टोलेजंग प्रहार, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द ग्राउंड, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक जाऊन पोहोचले 3 गडी बाद 53 धावा. मैदानामध्ये 50 मात्र या ठिकाणी संघाने ओलांडले. 53 रन. प्रवीण साठे या अगोदरच्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव त्याने खर्च केली. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय, परंतु आतापर्यंत 15 धावा या षटकामध्ये प्रवीण साठेने खर्च केल्यात. तुमची एक छोटीशी चूक आणि निश्चितच त्या चुकीचं रूपांतर प्रतिस्पर्ध्याचा खरतर होणारा फायदा जो मैदानावरती आपण पाहतो. हो हो हो, ज्यावेळेस देखील जोरदार पद्धतीने बॅट फिरवण्याचा प्रयत्न, मैदानामध्ये डॉट चेंडू येतोय. धावफलकावरती 3 गडी बाद 53 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सातत्यानं मैदानामध्ये तुम्हाला आपल्या संघासाठी एक चांगला खेळ, विजय निश्चित करून देणारा खेळ, परंतु यावेळेस मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा हो 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 अपील केली गेली. सुका मैदानाच्या आतमध्ये निश्चितच बॅटर कडून झाले. आपलं घरट सोडून निश्चितच तो पुढे गेला आणि त्यानंतर इस्टनच्या पाठीमागून आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. खराब पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये वैभव उर्फ सोन्या मैदानामध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज विवेक. 2 षटकार वैभवच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 4 गडी बाद 53 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चतुर चाणाक्ष कृष्णा कालेकर संघाचा संघनायक इस्टनच्या पाठीमागून या अगोदरच्या ओव्हरमध्ये आपल्याला संघाची सूत्र हलवताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चेंडू डेड झाला नव्हता. थोडासा क्रीज मधून वैभव पुढे गेला आणि त्यानंतर मैदानामध्ये इष्टिचित करत खऱ्या अर्थानं त्याला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. कृष्णा कालेकर जबरदस्त क्रिकेटचा सेन्स खऱ्या अर्थानं या खेळाडूकडे आहे. मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं मुळशी तालुक्याचे क्रिकेट गाजवणारा कृष्णा कालेकर संघाचा नेता पाहायला मिळाला आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये 4 गडी बाद 53 धावा. 4थं षटक संपल्यानंतर अखेरचं अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती डेथ ओव्हर मध्ये सुमित बोडके मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. दिलेश खैरेचं एक षटक खरं तर लवकरात लवकर त्या ठिकाणी कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या ओव्हरसाठी सुमितचं षटक खरं तर राखून ठेवलं गेलंय. पाहूया अंतिम षटक कशा प्रकारचं कामकाज होईल. प्रसाद पवळेच्या बॅटमधून आतापर्यंत निश्चितच 20 धावा आल्यात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सुमित तयार. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका जोरू खेळलाय. डीपला फिल्डर तैनात. निलेश खैरे इज द मॅन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पाहता पाहता धावून पूर्ण होत आहेत. 4 गडी बाद 55 धावा या मैदानावरती मित्रांनो. 6 ओव्हर मध्ये जर आपण ऍव्हरेज स्कोरचा जर विचार केला तर 70 प्लस हा ऍव्हरेज स्कोर या मैदानावरती आहे. 60 ते 70च्या दरम्यान जर तुम्ही धावफलक उभं केलं तर निश्चितच आपण एक सन्मानजनक टोटल या मैदानावरती म्हणू शकतो. त्या प्रकारची गोलंदाजी देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. परंतु कौतुक करावं लागेल सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट क्लब हडशी या संघाचं. या हडशी संघाच्या वाटेवरती देखील या अगोदरच्या काही स्पर्धांमध्ये बराचसा संघर्ष वाटेवरती आलाय. सामने जिंकत असून देखील नेट रन रेट मुळे स्पर्धेच्या बाहेर पडलेत. परंतु या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल मध्ये एक दमदार खेळ करत पोहोचले. दरम्यानचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. फिल्डर चेंडूच्या मागे सुंदररित्या चेंडूची फेकी. पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावांच्या मध्येने संघाचा धावफलक पुढे जाईल. 4 गडी बाद 57 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. स्पर्धेच्या निमित्तानं
मान्यवरांचं शुभागमन. अष्टपैलू खेळाडू शेखरदादा साठे आणि मिथुन भाऊ साठे उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत. संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे वाकड संघाचे अष्टपैलू खेळाडू सचिनदादा गायकवाड आणि त्यांचा मित्रपरिवार देखील खऱ्या अर्थाने उपस्थित आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. रणजित आबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन वाकड हा संघ उद्या आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. दरम्यान जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. सुमित बोडके अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर. यावेळेस सुंदरीचा ड्राईव्ह केलेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथे गॅप, दो फील्डर के बीच में से मिली दरार, उसी में से ढूंढ लिया रन. 4 4 रन चौकार. चार गडी बाद 61 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा प्रसादच्या बॅटमधून यावेळेस मात्र मिस टाइम फटका. चेंडू डीप पॉइंट मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि पाहता पाहता चेंडू मात्र जाईल थेट सीमा पार. लागोपाठ दुसरा चौकार. चार गडी बाद 65 धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आहेत. मोठी मेहनत, मोठी कष्ट तुम्हाला आज या क्रिकेटच्या मैदानावरती करावे लागणार आहेत. कष्ट ही खऱ्या अर्थाने एक प्रेरक शक्ती आहे. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तितकासा चेंडू बॅटवरती आला नाही. सिंगल धावेच्या दुसरीचा प्रयत्न. स्ट्राईक प्रसाद यांच्याकडे ठेवायचे परंतु कलेक्शन खराब. नागेश आखाडेकडून मैदानामध्ये थोडीशी चुकी होते आणि त्या एका चुकीचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये होईल. एक एक धाव महत्वाचे आहे. मैदानामध्ये जे संघ खऱ्या अर्थानं कित्येकदा एका धावेनं पराभूत झाले त्या संघाला एका धावेचं महत्व विचार आहे. एक एक धावा शेवटच्या डावामध्ये, दुसऱ्या डावामध्ये करतो तुम्ही ज्यावेळेस धावेंचा पाठलाग करत असतो त्यावेळेस त्या एका धावेचं महत्व समजत असतं. दरम्यान 67 रन, लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल आणि तो शेवटचा बॉल मात्र प्रसाद पवळेनं आपल्या नावावरती केलाय. चेंडूला थेट फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर आणि एक सन्मानजनक टोटल उभी केली. ज्या प्रकारे मी उल्लेख केला या मैदानावरती 6 ओव्हर मध्ये 70+ धावा या निश्चितच सन्मानजनक टोटल आहे. बनवल्या गेल्या त्या 73 धावा जिंकण्यासाठी आव्हान असेल ते सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट लभाडसी या संघाला 74 धावेंचं. फक्त 12 चेंडू प्रसाद पवळे खेळलेत. त्यांच्या बॅट मधून 40 धावा आल्यात. त्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकार. बडे मॅच का बडा खिलाडी. मैदानाच्या आतमध्ये दिवसभरामध्ये तितकासा खेळ चांगला झाला नाही परंतु ही क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये 12 चेंडू 40 धावा. प्रताप मात्र 4 चेंडू 8 धावा करत बाद झालेत. अक्षय 3 चेंडू 7 धावांवरती बाद झालेत. जयेश देखील तितकासा कारगर ठरला नाही परंतु वैभव उर्फ सोन्याझरे ते 2 षटकार देखील निश्चितच अतिशय महत्वाचे आणि क्रुशियल ठरताना पाहायला मिळतील. मैदानामध्ये पहिली इनिंग संपल्यानंतर बनवल्या गेल्या त्या 73 धावा आव्हान आहे 74 धावांचं.
सवय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला होते सुरुवात. आघाडीचे फलंदाज कृष्ण खालेकर आणि प्रवीण साठे ही जोडी दाखल झाली. तर षटक क्रमांक पहिला घेऊन मुळशी एक्सप्रेस अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षय शितोळे यांनी जर 2 विकेट घेतल्या तर संतोषजी काटे आणि मनोजजी पारखी साहेबांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक अक्षयसाठी असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला कृष्णा कालेकर आपल्याला पाहायला मिळतील. या संघाचे कॅप्टन आहेत. कृष्णा यांची खासियत देखील मित्रांनो मी तुम्हाला सांगेल, लीग मॅचेस मध्ये त्यांचा परफॉर्मन्स हो न हो, परंतु क्वार्टर फायनलला निश्चितच ते एक चांगला खेळ करत असतात. कित्येकदा आपण पाहिले कृष्णा कालेकर या खेळाडूचा खेळ दरम्यान अक्षय विरुद्ध कृष्णा बॅटल रंगेत. हो पहिला बॉल भन्नाट वेगाचा, वेगावर स्वाहून अक्षय शितोळे जबरदस्त चेंडू, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. वाईडिश डिफेंड विकेटला प्रीतम जाधव आहेत. लॉंगऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध जयेश आहेत. पुढे सरसावत जयेश कडे इथे चेंडू खेळला, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय होतंय, हो चूक झाली, जेल सुटलाय. कृष्णा कालेकरला जीवनदान दिले गेले. एक धाव या चेंडूवरती येते. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरीबदल आता पाहायला मिळेल. वाडीश लगापेक्षा कव्हरच्या मधोमध आपल्याला वैभव उर्फ सोन्या क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अक्षय. नाराजगी जरूर व्यक्त होते, कारण मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल मित्रांनो तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार आहे. रिव्हर्स अटेम्प्ट प्रवीण यांचा, परंतु तो अटेम्प्ट फसला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो संघ जास्तीत जास्त 81,000 आणि कमीत कमी 15,000 रुपयांचा मानकरी ठरताना पाहायला मिळेल. परंतु ही लढाई मित्रांनो केवळ बक्षिसाच्या रकमेची नाहीये, ही लढाई प्रतिष्ठेची आहे. एका बाजूनं आरंभ कन्स्ट्रक्शनचे श्रेय सर्व बरेचसे झरे यांचा संघ मालिकेचा संघ, दुसऱ्या बाजूने सरपंच सुनीलजी कळमकर यांचा संघ. हो यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये वैभव उर्फ सोन्या तैनात आहे. चेंडूला अडवेल फेकेल तोपर्यंत सिंगल धाव. पहिल्या षटकामध्ये मैदानामध्ये जरूर जोरदार पद्धतीने बॅट फिरवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु अक्षय शितोळे यांची भन्नाट वेगाची गोलंदाजी, अचूक टप्पा, मैदानामध्ये नियंत्रित गोलंदाजी खऱ्या अर्थानं अक्षय करतायत. 2 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस देखील चेंडू हवेत. पुन्हा एकदा जयेश, यावेळेस चेंडूच्या खाली, इथे चूक करणार नाही. टिपला गेलाय सुंदर झेल. जयेश कडून या अगोदर झेल निसटला, परंतु त्याहूनही अवघड हा झेल मित्रांनो होता. परंतु अगदी जीवाच्या आकांतानं तो पळत सुटला आणि मैदानामध्ये एक लाजबाब कॅच कॅरी केलाय. धक्का क्रमांक पहिला, कॅप्टन कृष्णा कालेकर बाद. जी चूक मैदानामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मैदानामध्ये जयेश कडून झाली, त्या चुकीची भरपाई लगेचच त्यानं पुढच्या दुसऱ्या चेंडूवरतीच खरं तर करून दिली. मैदानामध्ये नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानामध्ये हाडची संघाचा वंडर बॉय सुमित बोडके दाखल होताना पाहायला मिळेल. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये केवळ आणि केवळ 2 धावा आहेत. सुमित बोडके आक्रमक खेळाडू म्हणून सातत्यानं पंचक्रोशीमध्ये ओळख आहे. गतवर्षीची मुळशी प्रीमियर लीग तालुक्याची स्पर्धा आणि त्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ऑप्शन मध्ये सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू आहे. मोठ्या रकमेनं खरं या खेळाडूला खरेदी केलं गेलं होतं. दरम्यान एक गडी बाद 2 धावा दफलकावरती 25 चेंडू आणि 72 धाव्यांची गरज आहे. श्री उर्फ बाबूशेठ काटे यांच्या टीम मध्ये खऱ्या अर्थानं सुमित बोडकेला पण गतवर्षी खेळताना पाहिलं. जवळ पुन्हा एकदा मैदानामध्ये अक्षय तयार गोलंदाजीच्या मार्कवरती 5 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्या. आज क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये वैभव. हो सुमित बोडके लाजवाब फटका, ओव्हर पिचचा बॉल, त्याच्यावरती केलाय प्रहार
नाव आहे सुमित बोडके आणि गाव आहे हडशी. जबरदस्त स्ट्रोक षटकार. एक गडी बाद 8 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 5 बॉलवरती मित्रांनो फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केला अक्षय यांनी. परंतु शेवटचा बॉल थोडासा पुढे खर तर टप्पा गेला. ओव्हरपिच झोन मध्ये त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर सुमित बोडकेची बॅट जोरदार पद्धतीने फिरली आणि चेंडूला थेट फेकून दिलं सीमापार. षटकार येताना पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती जयेश शेलार सज्ज होताना पाहायला मिळेल. संघातील खऱ्या अर्थानं प्रमुख गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख विकेट टेकर गोलंदाज सागर टेमगिरे यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ मैदानावरती निश्चितच खेळतोय. परंतु इतर खेळाडू देखील करता चांगली गोलंदाजी दिवसभरामध्ये कासारसाई संघाने केली. पाहूया षटक क्रमांक 2 मध्ये जयेश. अजूनही 66 धावा बनवायच्या. 24 चेंडूचा काही शिल्लक आहे. हो अपील केली गेली. बिग विकेट गॉन. फलंदाज प्रवीण साठे बॅक टू द डगआउट. विकेट. Jazz in the mix. Jazz in the mix. नवीन फलंदाज अजित लोखंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 8 धावा धावफलकावरती आहेत. जयेश शिलार कडून मैदानामध्ये एक छोटीशी चूक खर तर या अगोदर झाली. परंतु त्यानंतर जर पाहिलं तर चांगलं कमबॅक जयेश करताना पाहायला मिळाले. सुंदर झेल देखील कॅरी केला. त्यानंतर मैदानामध्ये विकेट देखील मिळवली. पुढचा बॉल अजित लोखंडे पहिल्या सामन्याचा हिरो यावेळेस मात्र जोरदार पद्धतीने पुन्हा एकदा बॅट फिरवतोय. चेंडूला एरियल रूट देण्याचा प्रयत्न होता परंतु एका दिशेने चेंडू आणि एका दिशेने बॅट मैदानाच्या आतमध्ये येतोय. डॉट बॉल. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये सिंगल डिजिट मध्ये स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा. पहिल्या डावाच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये होत्या 15 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये फक्त 1 धाव आली. 2 ओव्हर 16 स्कोर होता. पाहूया इथे कशा प्रकारचे सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर चेंडू सोडून देत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पंच कळवत आहेत. DOT. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. कडमालक वसंतजी जाधव यांचं शुभागमन मनापासून स्वागत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेशच्या हातामध्ये. चेंडू केवळ 8 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यावेळेस कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. केवळ चेंडूला वारा घालण्याचं काम बॅटर मैदानामध्ये करतायत. पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. दोन मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाले आहेत परंतु अजित लोखंडे मैदानामध्ये उभा आहे. तोपर्यंत निश्चित हाडशी संघ जल्लोष जरूर करेल या चौकारानंतर. 4 धावा. अजित लोखंडेच्या बॅट मधून चौकार मैदानामध्ये आलाय आणि पुन्हा एकदा संघाचा धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचलाय. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. 20 चेंडू आणि 62 धाव्यांची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलताना जे वारंवार पाहायला मिळतंय. हो पुन्हा एकदा मैदानामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये जरूर होते.
एक चौकार जरूर आला मित्रांनो, परंतु एका पाठोपाठ एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालेत. आणि मैदानामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत ते 18. जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 62 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूवरती बनवल्या गेल्यात 12 धावा. जितके चेंडू खेळलेत तितक्या धावा मैदानावरती बनवल्यात. आता मात्र आकडे पूर्णपणे बदलले गेलेत. रिक्वायर्ड रन रेट हा 20च्या पुढे गेलाय. जवळपास 21च्या सरासरीनं 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 62 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवावा लागेल सुमित बोडकेला, स्वतःवरती आत्मविश्वास दाखवावा लागेल अजित लोखंडेला, परंतु समोर मात्र तितकंच कडवं आव्हान असेल. अक्षय शितोळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येईल. शेवटचे 18 चेंडू 62 धावा, हे समीकरण त्या आत्मविश्वासानं आज सुमितला लढावं लागेल. तितकशी फलंदाजी आज त्याच्या वाटेवरती आली नाही. सातत्यानं प्रवीणसाठी कृष्णा कालेकर यांनी एक चांगली बॅटिंग करत अगोदरच्या मॅचेस मध्ये चांगला स्कोर उभा केला, परंतु या मॅच मध्ये 2 विकेट लवकरात लवकर गेल्यानंतर 18 चेंडू आणि 62 धाव्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अक्षय तयार. सुमित बोडकेचा रिव्हर्सचा फटका 30 यार्ड सर्कल मध्ये अथर्व बोडके बीट झालाय आणि सुमित बोडकेच्या या क्लासिकल फटक्यावरती चौकार 4 धावा. दोन गडी बाद धावफलकावरती 16 धावा आहेत. चुका चुका आणि चुका या चुका टाळाव्या लागणार आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा सुमित बोडकेच्या बॅट मधून ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये सुंदर फटका, केवळ एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. जबरदस्त फिल्डिंग मैदानामध्ये प्रीतम उर्फ गोट्या जाधव करतायत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळते. सन्माननीय प्रसिद्ध गाडा मालक हनुमंतजी जाधव मनपूर्वक स्वागत. रोहिदासजी जाधव आपलं देखील मनापासून स्वागत. वसंतांना जाधव आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेरे गावातील क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व सन्माननीय राजू शेठ जाधव देखील उपस्थित आहेत, मनापासून स्वागत आहे. हो यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या कट करण्याचा प्रयत्न, मैदानामध्ये डॉट बॉल येईल. अजित लोखंडे 6 चेंडू खेळलाय, फक्त 4 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. थोडासा संघर्ष तो आज या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय त्याच मैदानावरती खऱ्या अर्थानं सातत्यानं क्रिकेट खेळणारा खेळाडू, नेरे संघाचा अष्टपैलू खेळाडू मिस्टर 360 निखिलजी येळवंडे यांचं शुभागमन होते, मनापासून स्वागत आहे. ओ पुन्हा एकदा इथे कट अँड बोल्ड. प्रयत्न होता सिंगल धाव घेण्याचा, प्रयत्न होता स्ट्राईक रोटेट करण्याचा, परंतु अक्षय मैदानाच्या आतमध्ये आपल्या फॉलोथ्रू मध्ये टिपताय. सुंदर झेल, धक्का मात्र इथे बसेल मोठा. मैदानाच्या आतमध्ये 3रा विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज निलेश खैरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. मॅच निश्चितच थोडीशी अडकलेली फसलेली पाहायला मिळते, परंतु अशा परिस्थितीवरती मात करत खेळावे लागेल. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट, पहिल्या चेंडूवरती दांडी गुल, क्लीन बोल्ड. फलंदाज मैदानामध्ये निलेश खैरे बाद.
नवीन फलंदाज नागेश आखाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अक्षय शितोळे आहेत. प्री क्वार्टर फायनलचा सामना खऱ्या अर्थानं जो या अगोदर आपण पाहिला त्या सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रताप शितोळे यांनी पटकावला. परंतु त्या अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये अक्षय शितोळे प्लेयर ऑफ द मॅच होते. यावेळेस देखील सुंदररित्या ड्राईव्ह केलेला हा फटका चेंडू निसटलाय, परंतु शेवटचा बॉल आहे. कुठल्याही प्रकारे मैदानामध्ये सुमितने धाव घेतलेली नाहीये. स्ट्राईक सुमितला निश्चितच आपल्याकडे घ्यावी लागणार आहे. त्यासाठी इथे कुठल्याही प्रकारची धाव घेतली नाही. मैदानामध्ये डॉट चेंडू येतोय. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 57 धावेंची गरज. अक्षय शितोळे काय जबरदस्त गोलंदाजी केली. 2 षटकं वैयक्तिक त्यांनी हाताळली. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च करत एक फलंदाज बाद केला. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा आले आणि या तिसऱ्या षटकामध्ये शेवटचे 12 चेंडू 57 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. आणि या तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा ज्या पहिल्या 2 चेंडूवरती आल्या. तदनंतर डॉट बॉल, 2 विकेट, पुन्हा एकदा डॉट बॉल, अशा प्रकारे षटक हाताळलं गेलं. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 4 गडी बाद फक्त 17 धावा फलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 57 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रताप शितोळे ऑन द मार्क, गोलंदाजीच्या मार्क वरती येताना पाहायला मिळतील. कॅमेरामॅन एंड कडून मैदानाच्या आतमध्ये प्रताप गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय कसं संघाचे आधारस्तंभ मौल्याबा केमचे संतोषजी काटे साहेब उपस्थित आहेत. पुनश्च एकदा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करेल. तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं कुठल्याही गावामध्ये जर स्पर्धा असली तर आवर्जून उपस्थित होणारे मौल्याबा असतील, संतोषजी काटे असतील, त्यांचे संपूर्ण सहकारी सर्वांचं मनापासून स्वागत केलं जाईल. यावेळेस ट्रॅकर बॉल मैदानामध्ये ऑन साइडला, क्षेत्ररक्षक विशाल राऊतच्या डोक्यावरून डीप मिड विकेटची सीमारेषा फोडा, चेंडू फरार, सीमा पार, शिवशंभूचा छावा, चौकार. बारा चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 57 धावेंची गरज असताना पहिल्याच बॉल वरती सुमित बोडकेच्या बॅट मधून चौकार आलाय. 21 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. मॅच निश्चितच दोन्ही संघाकडे झुकलेली आहे. मागच्या मॅच मध्ये फक्त 5 धावा आल्या, त्यामुळे थोडस निश्चितच वर्चस्व गाजवताना कासारसाई संघ पाहायला मिळाला. परंतु सुमित बोडके या खेळाडूनं अजूनही हार मानलेला नाहीये. तो लढतोय आपल्या संघासाठी. 11 चेंडू 53 धावेंची गरज. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर, घुटना टेक, सिक्सर देक, सुमित बोडकेच्या बॅट मधून बिग ब्लास्ट षटकार. जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती, तीच खरी जादू, बाकी सारा मनाचा खेळ. ध्येय गाठायचं असतं आपलं आपणच, साधून शक्ती युक्तीचा मेळ. ज्याचे असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच दिपवू शकेल जगाला. होऊन खरा धडाकेबाज, होऊन खरा धडाकेबाज. पाहूया कोण होणार धडाकेबाज, कोण होणार संघाचा विघ्नहर्ता. सुमित विरुद्ध प्रताप. बॅटल रंगतय, फिल्डिंग मध्ये परिवर्तन होतंय. सुमित साठी जाळं टाकलं गेलंय. गोलंदाज प्रताप. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू हवेत, फटका फसला. जयेश विकेट दूरवरतून मैदानाच्या फाईन लेग मध्ये चेंडू अडवतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि याच बरोबर 2 धावा ज्या धावून पूर्ण होत आहेत. सुमित बोडकेला हिरो होण्याची संधी आहे. प्रताप शितोळेला आपल्या संघाचा तारणहार बनण्याची संधी आहे. नशीब खऱ्या अर्थानं प्रत्येकाला खर तर साथ देत नाही. ज्याचं कर्तृत्व आणि खऱ्या अर्थानं कामगिरी दमदार तोच असेल विजेतेपदाचा दावेदार. 9 चेंडू 45 बनवायच्यात. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल. यावेळेस थोडासा वेगवान चेंडू होता, ऑन साइडला पिक करून खेळलाय आणि क्षेत्ररक्षक
टीप मिड विकेट वाईडिश मध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल राऊत तैनात आहेत. 2 धावा या चेंडूवरती येतील. 4 चेंडूवरती या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 14 धावा आल्यात. या अगोदरच्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या. त्या ओव्हरमध्ये अधिकच्या धावा जर आल्या असत्या तर आव्हान आणखी सोपं झालं असतं. परंतु अजूनही दोन्ही संघ मॅच मध्ये आहेत. 8 चेंडू आणि 43 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक स्वप्न खऱ्या अर्थानं तुमच्या श्वासात ठेवा. प्रत्येक यशाचं शिखर तुमच्या हातात ठेवा. प्रत्येक विजय तुमचा आहे. फक्त तुमचे ध्येय तुमच्या डोळ्यात ठेवा. ते ध्येय आज डोळ्यासमोर दिसतंय. कासारसाई करंडकाच्या मानाच्या करंडकावरती आपलं नाव सुवर्णाक्षरामध्ये कोरायचंय. त्यासाठी लढायचंय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे क्षेत्ररक्षण चूक जरूर झाली परंतु बॅकअपचा फिल्डर वियोग शितळेचं कौतुक करावं लागेल. सुंदर इथे चेंडू मैदानामध्ये अडवला. पाहिजे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. निश्चितच 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारे चेंडूचं कलेक्शन बॅकअपचा फिल्डर विवेक यांनी केलं. 2 धावा आपल्या संघासाठी रोखलेल्या आहेत. मैदानामध्ये फुलटॉस बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती एकेरी धाव येईल. या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च झाल्यात. एकही डॉट बॉल आलेला नाहीये. 6 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 चेंडू आणि 20 धावांचा सामना मित्रांनो या मैदानावरती आम्ही टाय होताना पाहिलाय. 3 चेंडू 19चा सामना या मैदानावरती आम्ही चेस होताना पाहिलाय. त्यामुळे निश्चितच कुठल्याही प्रकारची धावा संख्या ही विजयाची गॅरंटी देणार नसणार आहे. 6 चेंडू 40 धावांची गरज. मैदानामध्ये शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हर मध्ये पाहूया कुठला गोलंदाजावरती संघ विश्वास दाखवेल आणि कुठला गोलंदाज त्या विश्वासाला सार्थ कामगिरी करेल. अंतिम षटक फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये व्हेरिएशन किंग विशाल राऊत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. मध्यम गतीनं गोलंदाजी करणारा हा गोलंदाज विशाल राऊत विरुद्ध सुमित बोडके. पाहूया बॅटल कशा प्रकारे रंगेल. क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर जर या 2 खेळाडूंचा आपण विचार केला तर एकमेकांचे चांगले मित्र आहेत. घट्ट मैत्री खर तर नातं या 2 खेळाडूंमध्ये आहे. परंतु आज इथे कुठल्याही प्रकारचं नातं मध्ये येणार नाहीये. आपली टीम हे प्रमुख उद्दिष्ट आहे. सुमित बोडकेचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रथम टिपताय झेल पडेल मोठं खिंडार. 5वा धक्का. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. सुमित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू हवेत. पुन्हा एकदा विकेटची संभावना जरूर आहे. जय क्षेत्र चेंडूच्या खाली एका पाठोपाठ एक मैदानामध्ये 2 विकेट निश्चितच येत आहेत. फलंदाज आल्या पावली माघारी. थँक्यू डीजे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती विशाल राऊत आहेत. हॅट्रिक जर पूर्ण झाली तर अनिल काका जाधव यांच्या माध्यमातून 200 रुपयांचे पारितोषिक असेल. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शुभम हॅट्रिक ऑन हॅट्रिक. परंतु इथे हलक्या हाताने चेंडू टॅप केलाय. सिंगल धाव या चेंडूवरती येईल. मैदानामध्ये या मॅचचा सारांश जर मित्रांनो आपण पाहिला पहिल्या डावामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये होत्या त्या 16 धावा. तदनंतर निलेश खैरेच्या ओव्हरमध्ये आल्या 22 धावा. तदनंतर प्रवीण साठेच्या षटकामध्ये देखील 15 धावा येताना पाहायला मिळाल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये सुमित बोडके देखील 20 धावा खर्च करताना पाहायला मिळाला आहे. अंतिम 3 षटकांमध्ये चांगलं मोमेंटम कासारसाई संघानं घेतलं. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक मोठी टोटल उभी केली.
दरम्यान नागेश आखाडे यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारे धावेचा प्रयत्न करत नाहीये. शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील. त्या 2 चेंडूंमध्ये मोठं आव्हान खऱ्या अर्थानं समोर असणार आहे. 6 गडी बाद 35 धावा ज्या स्कोर करत आहेत. विशालनं चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट मिळवलेत. यावेळेसचा चेंडू देखील मैदानामध्ये डॉट. कासरसाई करंडक 2024 या स्पर्धेच्या आजच्या या 3ऱ्या दिवसामधील बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ आपण पाहणार आहोत. केवळ 1 पाऊल दूर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच संघ असणार आहे. विकेट येताना मैदानाच्या आतमध्ये अगोदरच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर यावेळेस आपण पाहतोय शेवटचा बॉल जो निश्चितच डॉट. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई संघानं मारली बाजी. कासरसाई करंडकामध्ये मोठ्या दिमाखात बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचतायत. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. तब्बल 38 धाव्यांनी हा सामना आपल्या खिशात घातलाय. मुळशी सम्राट कासरसाई टीमनं अभिनंदन. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे देखील मनापासून आभार. या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे आपण वळूयात. 12 चेंडू निश्चितच ज्या गोलंदाजांना हाताळले